संता वाचूनिया सुख कोठे नाही, संता वाचूनिया सुख कोठे नाही, अमृत्यांचे पायी नित्यवती, संताची संगती होय मोक्ष प्राप्ती, नको बा संगती दुर्जनाची, दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तेथे कैसी सोय तरावया, संताची संगती होय मोक्ष प्राप्ती, नको बा संगती दुर्जनाची, एका जनाधनी हेची सत्य साधा, एका जनाधनी हेची सत्य साधा, नको भक्ताचा संग देवा, संताची संगती होय मोक्ष प्राप्ती, नको बा संगती दुर्जनाची, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बापाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादून झालो चराचरी मी कळा कुसरी काही तऱ्हेने बोलतो वचने अति भाविका एका जनाधनी तुमचा दास त्याची आस फुल व्हावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी घेऊन माता संगाता दंडवतू दुसरी बंधू शारदादी चतुरा मनाची आत्मजा वा सिद्धी पावी जे सदा तिचे चरणी वदा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जनाच्या माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभ्या सती लोका तार मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत आईचे नमन करुणे सकाळ हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान मनोने आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्या कृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज जन्मला मूर्ती लोकी तुझी उपमा नाडळे लोकी भव सिंधुवरी बांधिला सेतुजेने अनाथ दिना कारणे तुकयाने तुका भासला मानव वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी सोये यापक श्री हरी सकळ जीवा तुका तोची परब्रह्म ठेवा जया आदरे पुदिले पांडुरंगे इमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपती केली न त्या गीता येथे दिव्य लोकाशी नेली
संता वाचून या सुख कोठे नाही, अमृत त्यांचे पायी नित्यवसी. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार असा. रामदादा असतील, वाढवले दादा, फटांगरे अण्णा आणि या मंडळाचे जे अध्यक्ष असतील, कार्यकारी असतील, माझी काही सर्वांशी ओळख नाही. सेवा माझी पहिलीच आहे, सेवा करायला येतो तसा कायमचं, पण कीर्तनाची सेवा पहिलीच असल्यामुळे मंदिरातले सर्वांचे काय आणि सर्वांचे काय आपल्याला आभार मानायचे काय एवढी हे नाही, पण जे काय आहे ते आहे. आता ह्या टाळकऱ्यातील आम्ही बघितली सप्त्यामध्ये एवढे टाळकरी राहत नाही. आता मला दडपण आले काय सांगू यांच्या पुढे. कसं काय माहितीये का, याच्यात अर्धे कीर्तनकार आहेत, 2 महादेव आहेत, आहे की नाही. त्याच्यात आमचे अमोल महाराज, मूर्ती लहान पण कीर्ती महान, आणि मृदंगाचे आले आमचे बाळू महाराज डोंगरे. ठाण्यामध्ये ब्रह्मदेवाची उपमध्ये, वा धन्यवाद, ब्रह्मदेवाची उपमा त्यांना दिलेली आहे. ठाण्यामध्ये 1 नंबर पकवान वाजणार आहे. किती पट्टीवाला कीर्तनकार असू द्या त्याला पण वाजणार, आणि एका चालीला 4 सूर लावणार जरी असला तरी त्याला सुद्धा ते पकवान वाजलं. बघा एक नंबर आहे. नाही काय काय पकवान दिले नुसतं बघत राहतात, पकवान बंद करून. सोळातच नाही म्हणला, असंच नाही म्हणला. आता सगळ्याला काही देवानी सोड दिलेला नाहीये. याच्यामध्ये अर्धे कीर्तनकार आहेत. आमचे गोळीक महाराज एवढा मोठा त्यांचा अधिकार असून त्यांची काय पदवी मला काही एवढं माहित नाही. पोलीस मध्ये आहे एवढं मला माहिती आहे, पण आपल्याला जे नाही म्हणता येत ते नाही म्हणलेलं बरं ना. बरोबर आहे की नाही. जे आपल्याला येत नाही त्याच्यामुळे ते काय म्हणायची गरज नाही. या ठिकाणी या सेवेला 1 दिवसाची सेवा आहे, आणि 1 दिवसाच्या सेवेकरता अभंग निवडा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की साईनाथ महाराज हे एक संत आहेत. ज्या ज्या वेळाला पृथ्वीवर अनाचार होतो, धर्म बुडाला जातो, त्या त्या वेळाला भगवान परमात्मा हे सगळे संत, मग याच्यात साईबाबा आले, बाकी तुकोबराय आले, ज्ञानोबराय आले, सगळे आले, तुमचे गजानन महाराज आले, स्वामी समर्थ आले, हे सगळे संत वैकुंठामध्ये एकंदर बसतात. आणि कोणी कुठं अवताराला जायचं हा ती स्वर्गामध्ये त्यांचा विचार होत असतो. म्हणून साईबाबा तुम्ही ह्या समाजामध्ये जन्माला जा, चौथा महिला सांगितलं तुम्ही त्या समाजामध्ये जन्माला जा, असा विचार कुठे झालेला आहे. वैकुंठामध्ये असं तुकोबराय म्हणतात. जेव्हा जेव्हा देव अवतार घेतो आणि संत अवतारला येतात तेव्हा बघा देवाचे अवतार तिकडे विचार असतो देव दोघांचा, संतांचा आणि देवाचा, कोणी कुठं जायचं. त्याच्यातले साईबाबा, आता साईबाबाचे चमत्कार आपल्याला सर्वांना माहिती आहे. साईबाबांनी किती चमत्कार केलेले ते काही सांगायची गरज नाही. सगळ्यांनी पिक्चर पण मी पण पाहिलेलं आहे त्यांचं पिक्चर. ते पाण्यामध्ये दिवे लागले, आमचं केलं, एवढं चरित्र काय आपल्याला सगळं काही सांगायचं जरी नाही जमलं तर संतांचं महत्व काय हे आपल्याला सांगायची गरज आहे. आमच्या ज्या मंडळामध्ये मंदिर ज्यांनी उभं केलं असे आमचे बळीराम दादा साहेब, त्यांचं नाव मला काय नक्की माहिती नाही, पण त्यांनी ते समोर आपल्या फोटो दिसतो बघा, त्यांनी पराकाष्ठा करून हे मंदिर उभा केलंय. आता मला वाटतं त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, आणि ते या मंडळाचं सगळं काय बघतात, बाकी सर्व या ठिकाणी सहकार्य करतात. तर या कीर्तन हे माध्यम कलियुगामध्ये म्हणजे असं आहे की कीर्तनाशिवाय दुसरी कुठली साधना नाही. आता कीर्तनाशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. दुसऱ्या कसल्या साधना केल्या, यज्ञ केला, दान धर्म केले, योग केले, तपचार्या केली. आपण तपचार्या करू शकत नाही, योग्या करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आपण 2 तास कीर्तनात बसलो 4 वेळा पाय उचलतोय. आपण योग काय करणार आहे मला सांगा. यज्ञ करायचं जर आपण ठरवला तर यज्ञाची सामुग्री आपल्याला मिळणार नाही. मेन म्हणजे यज्ञ करायला काय लागतं, हातीच्या सोंडासारखी तुपाची धार लागते. आता तूप म्हणलं की चूप, कोणाच्या तरी घरी तूप खायला मिळतं, एखाद्यावर पोळ्या बिळ्या असल्या तर बरोबर नाही. मग त्या पोळ्या तूप पाडायची कशी करायची माहिती का, वाटीन त्या वाटीत एक चमचा असतो, त्या चमच्यानुसार उभाच वाढायचा आणि असंच वाढायचं, आडो काही करत नाही कोणी. म्हणजे त्यावेळेला एवढं लागायचं, तीळ जाळले, तांदूळ काम करून तैसेच खळ तो बरं म्हणतात. कोणीच लोक यज्ञ करायचे, 100 यज्ञ करायचे.
आता कलियुगामध्ये तुम्हाला मला सगळ्या सामान्य जनाक आता एकच येत नाही. तर माऊलीने सांगितलं नाम जपतो यज्ञ परम बाधून सखे विष्णानादी कर्म किंवा नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थी किंवा नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलंय. तिथे कोटी 100 जरी तुम्ही यत्न केले एक हरिनाम हरिनाम जपता कोटी येत नाही पण एक भगवंताचं नाम. पण त्या भगवंताचं नाम चिंतन करा. मग तुम्ही साईबाबाचं करा, स्वामी समर्थाचं करा, कोबरायांचं करा, देवाचं करा, कुठलं करा, पण ते नाम चिंतन करण्याची पण एक भूमिका सांगितली. नाही तर वरवर काय वरवर मयान उपाशी निजगमय तसं नाही चालणार. अंतकरणापासून जेव्हा भगवंताचं नाम चिंतन आपण करणार ना तेव्हा त्या गोष्टी होणार. ऐसे धरून या ध्यान आणि मने करावे चिंतन. हे चिंतन कोणी केलं? वाल्या कोळ्यांनी केलं. नारदांनी सांगितलं आता राम राम म्हण. पण नुसतं राम राम म्हणून काय नाही झालं. ध्यान लावलं 12 वर्ष मनाने ध्यान लावलं तेव्हा वाल्मिक ऋषी झाला. म्हणजे कलियुगात फक्त नाम चिंतन, बाकी दुसऱ्या कुठल्या साधन नाही. या संत महात्म्यांनी ह्या साधन आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरा कशाने तुमचा उद्धार होणार नाही. जगामध्ये अनेक जरी वाटा असल्या 450 वर्ष झाले त्या सगळ्या क्षीण झाल्या. सगळ्या वाटा सीन झालेला आहे. तुकोबराय सांगतात अवघ्या वाटा झाल्या सीन कली न घडे. कुठली साधना घडू शकत नाही. फक्त एकच आहे भक्ती पंत भाऊ सोपा पुण्य नागर या पापा ये नेदाने खेपा येण्याची खंडती. फक्त भक्ती करा म्हणजे नामचिंतन करा, कीर्तन करा म्हणजे नामचिंतन करा, पण ते प्रेमाने केलं पाहिजे नामचिंतन. पण प्रेमाने जर नामचिंतन नाही केलं आपल्या पदार्थ काही तर नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. आणि भक्ती करणारा जो असतो वारकरी जो असेल बुवा असेल साधू असेल कोणी जरी असला तर बाकीच्या लोकांकडे प्रेम असू का नाही पण बुवा म्हणलं की त्याच्याकडे तरी प्रेम पाहिजे आहे की नाही. मग तो वाजवणारा असू द्या ऐकणारे असू द्या पण ते वारकरी आहेत ना पंढरपूरचे त्यांच्यात तरी प्रेमाने बोलणं पाहिजे. प्रेम त्यांच्या अंतकरणात पाहिजे. आणि जर त्यांच्या अंतकरणात प्रेम नसलं नाथ महाराजांनी रांडोबाईची उपमा दिली प्रेमाविन
मला वाटलं कोणतरी असं वाक्य बघा, प्रेमची द्यावे प्रेमची घ्यावे प्रेम जगाची अर्पावे. म्हणजे प्रेम आपल्या वारकऱ्याकडे तरी पाहिजे. मग ते भजन करण्याला असू द्या, कोणाला तरी बोलण्याकरता सुद्धा असू द्या, आपल्या अंतःकरणात प्रेम पाहिजे. म्हणून प्रेमाने भजन केलं तर भगवंताची प्राप्ती होते. प्रेमाने संताजवळ गेलं तर संत आपला अंगीकार करतात. म्हणून जगामध्ये आता तुम्ही कुठे शोधायला गेल्या तर कसे बसून सुख मिळणार नाही. कोणाला वाटेल बायको केल्यानंतर सुख मिळेल, कोणाला वाटत मुलं बाळ झाल्यानंतर सुख मिळतंय, कोणाला वाटत जास्त पैसा झाल्यानंतर सुख मिळतंय, जास्त भाऊ असले मोठे मोठे 2-4 जण तर सुख मिळतंय. जर असा आपण विचार केला असता की या वरातल्या वस्तूंनी सुख मिळतं तर आपला पहिला नंबर रावणाचा लागला असता. पहिला नंबर रावणाचा लागला असता. रावणाला बायका किती होत्या? 80,000. ज्या कलर गेला तर पैसा वापस असे वाद्या. आपल्या बायका का पाहतात भिताला गेले जातात का वाया गेले आपल्या सोडून द्या म्हणून. 80,000 बायका रावणाला होत्या तरी तो सीतामाईला घेऊन गेला. म्हणजे त्याला समाधान मिळालं नाही. बरोबर आहे की नाही? आता त्याच्या पोराचा विचार केला, आपल्याला 1 नाही तर 2 असतात. त्याचे पोरं किती होते? 1 लाख रावणाला पोरं होते तरी त्याला सुख मिळालं नाही. पण त्याच्या भावाचा विचार करा. एक रामाला शरण गेला आणि तो कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला रामाने जिथं मारले त्याच्या डोक्याच्या कवटीचं तळय. एवढा मोठा कुंभकर्ण होता तरी त्याला सुख नाही मिळालं. पण या वारामध्ये आपल्याला कुठे सुख मिळणार नाही. प्रपंचामध्ये पहिली गोष्ट तर सुखच नाही. मृत्यू लोकात सुख नाही असं ज्ञानोबराय म्हणतात की नाही? मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जर कवनाचे श्रवणी कैसी सुख नित्रा धुरणी विंगळाच्या. ज्ञानेश्वरी वाचणारे सगळे लोक आहेत तिथं. ज्ञानेश्वरीचे पारायण करणारे लोक आहेत सगळे, आहे की नाही? पण ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात की एवढं सुद्धा सुख नाही मूर्ती लोकांमध्ये. पण तुकोबराने नंतर थोडा सटीला सुख पाहतात मला वाटतं हा दुष्काळ पडला तेव्हा हात जाऊन गावात एक पदार्थ आला होता खायला. त्याच्या चपात्या बनवते, त्या टरकाला सगळे चपात्या बनवायला लागायचे. आता तुम्हाला सुख पाहता जवा पारे पण दुःख आपल्या जे संसाराचे आणि एक सुख आहे पाठवावे पाय विठोबाची तेने होय सुखाचा न लगे दुःखात आलेच काही. संसारात आल्यावर एकच सुख येते म्हणजे भगवंताचे पाय आठवणं किंवा नामचिंतन करणं. म्हणजे कुठले
पण पायाचं चिंतन नामचिंतन जर केलं तर सुख आहे, नाही तर मग संसारात कुठेच नाही. संसार आलिया सुख कोठे नाही, किंवा वाया अवघडी होऊ नको, कितीतरी प्रमाण आहे तुकोवर आहे. मग संसारात सुख नाही, त्या मूर्ती लोकांमध्ये सुख नाही, मग सुखच नाहीच आहे का? आता जर आपण तसं पाहायला गेलं तर सगळ्या संतांनी भगवंताकडे बोट दाखवलेले, सगळ्या, फक्त एक नाथ महाराज सोडले. नाथ महाराजच्या अख्ख्या गाथ्यामध्ये एक बी अभंग नाही की भगवंत सुखी असं म्हणण्याला, फक्त नाथ महाराजच्या गाथ्यामध्ये. बाकी तुकोरांनी तेच सांगितलंय, सेन महाराजांनी तेच सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलंय. सुखरूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू है का नाही. सर्व सुखाची आगर बापर देवर, सर्व सुखाचे आगर धनी म्हणे सारंधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर म्हणे तोकामार. कितीतरी संतांनी सांगितलं की भगवंत सुखरूप आहे. मग भगवंत खरं सुखरूप आहे का? भगवंत जर सुखरूप असता तर नाथ महाराज म्हणतो तो 36 वर्ष आमच्या घरी कशाला राहिला असता सांगा ना. त्याला सुद्धा संतांच्या सुखातच येड लागलं होतं, म्हणून तो वैकुंठ नावडे वैकुंठ शेषाचे शयन आणि वैष्णव सदन आवडले. संतांच्या सुखाला नाथ महाराजाचं सगळं बघून सगळे भगवान परमात्मा येणा झाला, येणा या सुखा कारणे नाथ महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा येणार झाला आणि नाथ महाराजाच्या घरी आला सेवा करायला. पण एक दिवस नाही, 2 दिवस नाही, किती दिवस सेवा केली? 36 वर्ष सेवा केली. कशाची सेवा केली? नुसती खायची सेवा नाही केली. कपडे धुवून द्यायचे, गंध उगाळायचा, बाकीचे सगळे पाणी आणायचं काम करायचं. अजून सुद्धा पाणी भरतोय भगवान परमात्मा. कुठं? नाथ महाराजाच्या घरी, माझ्या घरी नाही. नाथ महाराजाच्या घरी अजून मी भगवंताची कावड आल्याशिवाय तो राजन भरत नाही. तुम्ही शेट्टीला राहून बघा पैठणला. भगवान परमात्मा गुप्त रूपाने येऊन ते कावड टाकल्यानंतर भरतो रांधून. पण 36 वर्ष भगवंताने श्रद्धा केली. श्रीखंड्या चंदन उगाळून देत वस्त्र गोदा तिरी धुत असे. गंगेवर जाऊन कपडे धुवून आणायचे का? नाथ महाराजाच्या इथं जे सुख होतं ते भगवंताला त्याच्या 16,108 पत्न्यामध्ये नव्हतं, वैकुंठात सुद्धा नव्हतं. मग खरे सुखी संत का देव? बाकीच्या संतांनी सांगितलं देव सुखी आहे, पण देव सुखी नाहीये. तू कोणाचे का भंगे बघा. संताचे सुखे झाले देवा, संताचे
संतांचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करी त्यांची. काय काय सेवा भगवान परमात्मा करत होता. तुकोबरायांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध घातलं म्हणजे पित्र घातले. चला पुढे प्रत्येक संताचा जर आपण विचार केला, सगळ्या संतांच्या घरी भगवान परमात्म्याने काम केले. का? संतांचे सुख झाले या देवा. जर आपण संतांची सेवा केली तर ते सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण सेवा करायची कशी? मनापासून सेवा करायची. आता सेवा करणं म्हणजे काय सोपं नसतं. तसं जर पाहिलं सेवा करणं खूप अवघड आहे. पण ज्यांनी ज्यांनी संतांची सेवा केली त्यांनाच संतांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. अहो त्याच्याकरता ज्ञान प्राप्त करण्याकरता काय काय करावं लागतंय? नाथ महाराज म्हणतात की संतद्वारी कुत्रा झालो, प्रेम रसाशी सोकलो. कुत्र्यासारखा मी राहिलो संतांच्या दारात. कोण म्हणते? नाथ महाराज, मी नाही. जनार्दन स्वामीची सेवा कुत्र्यासारखी मी केली म्हणून संतद्वारी कुत्रा झालो, प्रेम रसाशी सोकलो. भुंकत भुंकत कुत्रा भुंकत आला दारा. कुत्रा भुंकत भुंकत आला दारा, ज्ञान थारोळ्या बैसला. बरोबर ना? बुवा विठाला विठाला. कुत्रा भुंकत भुंकत आला, संती हात ठेविला माता. कुत्र्या गळ्याची साखळी केली संताने मोकळी. एका जनार्दनी कुत्रा आणि दात पाडून केला बोचरा. आता कुठले दात पाडले काय पाडले ते घरी गेला तुम्ही बघा. पण नाथ महाराज म्हणतात कुत्र्यासारखी सेवा केली तेव्हा जनार्दन स्वामीची कृपा झाली. तेव्हा दत्तात्रयाने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. मग आपण किती संतांची सेवा करा. मग तुम्ही साईबाबाची करा, स्वामी समर्थाची करा, गजानन महाराजाची करा, कुठलीही सेवा करा. पण मनापासून जर आपण सेवा केली तर ते सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण सुख दुसऱ्या ठिकाणी कुठंच नाही. सुख या संत समाग शिवाय कुठे सुख नाही. सुख या संत समागम आहे तुकोबराया. प्रत्येक संताला आपण विचारलं जाऊन संताशिवाय कुठे सुख नाही. म्हणून साईबाबाची सेवा करा, कोणाची सेवा करा, आपल्याला जी जमन ती करा, पण मनापासून करा आणि पवित्र अंतकरणाने करा. पहिलं आपलं हे भांड पवित्र करा. देवाकडे जायचंय, संताकडे जायचं ते हे पवित्र पाहिजे. तुम्ही म्हणणार आमचं पवित्रच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन पवित्र झालं पाहिजे. मन पवित्र कशाने होते? कोणती साबण लावल्यावर होते?
आता साबणा भरपूर निघल्या, पण मन जेव्हा जर स्वच्छ करायचं असेल तर कशाने होणार? कोणी म्हणे आम्ही बिस्लरी पाण्याने आंघोळ करू, मग होईल. बिस्लरीच्या पाण्याने करा, नाही तर कशाने बी आंघोळ करा, मन साफ होणार नाही. आणि जर असं वरून आंघोळ करून साबण लावून मन साफ झालं असतं तर कबीर साहेब काय म्हणतात ऐका. कबीर साहेब नहाए धोए भले मन का मैला जाए, अरे मीन सदा जेल में रहे धोए तो वाचने जाए. कबीर महाराज काय म्हणतात? नहाए अरे धोए एकच झालं ना. नाहणं म्हणजे आंघोळ करणं आणि धुणं म्हणजे पाण्याने धुणं. नहाए धोए भले मन का मैला जाए. आणि जर असं झालं असतं तर मासा रोज पाण्यात असतो तरी त्या माशाचा किती वास येतो. मग मासा पण निर्मळ झाला असता ना, पण नाही होऊ शकत. मन निर्मळ होण्याकरता एकच आहे, संतांची सेवा, भगवंताचं नामचिंतन. कितीच नामचिंतन करायला पाहिजे. संत वाटणारे कितपर्यंत लोकांना सांगितलं हो. जेव्हा जेव्हा संत मृत्यू लोकात आले, कशा करता आले? ते आपल्या करताच आले. आपल्या करता त्यांनी त्यांचा कष्ट खर्च केला. त्यांना प्रपंच नव्हता, काय नव्हता. स्वतःच्या प्रपंचासाठी तुकोबरायांनी म्हणावं प्रपंच वसरू चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी गा पांडुरंगा. देवाला तुकोबरायांनी म्हणावं. आपण एकदा तरी देवाच्या पुढे म्हणतो राहतो न वाढो संतान न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो. मला मुलं बाळ नाही झाले ते चालन, मला खायला नाही मिळालं तरी चालेल, पण मला देवाने कृपा करावं. हे तुकोबरायांची भाषा आहे. आपण सगळे पंढरपूरची वारी करतो, देवाच्या पुढे राहून एकदा तरी आपण म्हणतो का? पाट्यातला पापी माणूस सुद्धा देवापुढे म्हणत नाही पतित मी पापी शरण आलो तुझं राखी माझीला तू पांडुरंगा. पण माझे तुकोबराय देवापुढे म्हणायचे आहे का नाही? म्हणून पाप केलेलं लोकांना सांगावं, पुण्य केलेलं झाकून ठेवा. पण लोक पाप केलेलं झाकून ठेवतात आणि पुण्य सगळ्या जगात सांगतात. पंढरपूरच्या वारीला कधीतरी गेला, 10 रुपये दान केले की सगळे सांगतो का पंढरपुरात 10 रुपये दिले. काय तुकोबराय म्हणतात वाटिले ते धन आणि केली अंता जतन. मोठा मग तुकोबरायचा तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ काय शिकलाची वावगा न वसता पांडुरंगा. मानदंबासाठी केली अक्षराची आटी. पाहिजे लोक सगळे ग्रंथ माझ्या पाठ आहे. काय करते सगळे ग्रंथ पाठ? त्याचं वर्म तर माहिती पाहिजे का नको? किती जरी पाठ वर्म कळालं पाहिजे. नामचिंतन करण्याचं वर्म. पंढरपूरला गेल्यानंतर तिथला नेमका ते कर्म आपल्याला माहिती पाहिजे. असे ते आपल्याला कळणार नाही. तुम्ही कोणाच्याही संगतीने जा. त्याच्या करता पाहिजे त्याला आपल्याला एक एखादा तरी आपल्याला गुरु पाहिजे. बरोबर आहे की नाही? कळे ते कळे आणि वळे त्यांना वळे गुरु विना. नाथ महाराज हरिपाठात म्हणतात त्याच्याकडे कोणतरी आपला पुढाकार घ्या ना, त्याच्या संगतीत आपण जायला पाहिजे. परमार्थ त्याच्या संगतीत करायला पाहिजे. एकट्याने परमार्थ करून होतो लोक म्हणतात आपलं बरं एकटा जीव आणि सदाशिव. असं होत नाही. एकट्याने परमार्थ झालंच नाही. संतांनी सगळी मांदी कशाला मिळवली ज्ञानोबांनी? मला सांगा, काय गरज होती का? जयाने घातली मुक्तीची गावादी मिळविली मांदी वैष्णवाची. तुम्ही आम्ही खेळ मिळी गदारोळे आनंदी एकल्याचा नव्हे खेळ. आणि म्हणून मिळविला. वाजवणारा पाहिजे, गाणारे पाहिजे, ताळकरी पाहिजे, ऐकणारे पाहिजे, सगळेच पाहिजे का नाही? सगळेजण ऐकणारे पाहिजे तर हा खेळ होतो. म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकार उभा राहिला त्यांनी इथं काय सांगायचं हा पण प्रश्न आहे. आता आपण सगळेजण कीर्तन ऐकतो, महिलांचे ऐकतो, पुरुषाचे ऐकतो. कोण कोण कीर्तनात काय काय सांगतो, कोण कोण काय काय सांगतो. आणि जे काही पण सांगतात त्यांना बिदगती जास्त मिळते. आणि जे फक्त संत सांगतात नामचिंतन सांगतात त्यांना नाही मिळत, आहे की नाही? मला काय माहित, आता नाथ महाराजांनी अगोदर सांगितलंय की कलियुगामध्ये पुढे असं होणार होतं. ऐका कलीचे महिमान असत्या सिरी झाले जना देती पापा अनुमोदन करती हरण संताचे. नाथ महाराजांना माहित होतं म्हणून नाथ महाराजांनी अगोदर सांगितलं नाही. ह्या ठिकाणावर उभं राहिलं की काय करायचंय? सगुण चरित्र परम पवित्र साधन वर्णावी संतनुंद मनोभावी आधी वंदावी जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या घरची, रामदासच्या घरची नाही. नाथ महाराज म्हणतात माझ्या घरची बी नाही, मी सांगत नाही.
संतांच्या घरची अशी मर्यादा आहे की कीर्तनात उभं राहिले तर देवाचं सांगा, संतांचं सांगा, रामचंद्र सांगू नका. सगळे लोक संसारावर इथं ऐकायला येतात आणि इथं आले की संसारातल्या सगळ्या गप्पा ऐकायला भेटत का नाही. सासू असं करती, सुनत असं करती, नवरा असं करतो, फलाना आमचं करतो. काय गरज याची? याची काहीच गरज नाही. कीर्तन साधन आहे हो. ह्या कीर्तनात काय काय होते तुकोबारायला विचारा. कीर्तन चांगले, कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरी रूप. मग कीर्तन ऐकायला सुद्धा फार महत्व दिलेलं आहे. कीर्तनात एवढंच नाहीये. तुकोबाराय असं म्हणतात, ब्रह्मभूत काया कीर्तन तुकोबारायांचे 12 अभंगाचे चरण. घोटविना लाल ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविन, ब्रह्मभूत काय होतं कीर्तनी. ह्या कीर्तनात ब्रह्मभूत काय होती. दुसरं एक प्रमाण तुकोबारायचं असे, त्या कीर्तनामध्ये जो रस आहे ना, जो समाधी लावून बसतो, समाधी 6-6 महिने जर लावत असेल, काय लावत असेल, पण त्या समाधीत जे सुख मिळतं ते सुख या कीर्तनावर वळून टाकावं. समाधीचे सुख अनेक प्रमाणे समाधीमध्ये बसणाऱ्या जे सुख मिळत, पण आता ऐकणाऱ्यांनी कसं ऐकायचं ते महत्वाचं आहे. परत नाही ऐकणाऱ्यांनी तसं ऐकलं पाहिजे की नाही. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा पाहावे, चित्ताचे घ्यावे साठो वाटी. मनाच्या कानाने ऐकायचे. आता मनाचे कान कुठे? हेच कान आहेत, हे आणि ते एकच आहे, पण मनाच्याच कानाने ऐकायचं. म्हणजे हे कानाच्या बाजूला सोडून मनाच्या कानाने ऐकायचं. कितीतरी आपल्याला प्रमाण बघायला मिळते. म्हणून संताशिवाय या जगात कुठे सुख नाही. मग ते कुठले संत असू द्या, त्यांनी आपल्याकरता किती पराकष्ट केलं मला सांगा. आता साईबाबा असू द्या, किती तारा दिला लोकांना त्यांनी सांगा. ज्या वेळा ते हयात होते त्यावेळेला त्यांना खायला मिळालं नाही, त्यांना कपडे घालायला मिळालं नाही. आता आपण त्यांचं नामचिंतन करून 4 व्हीलर मध्ये फिरतोय, खरं का नाही. पण त्यांना एक टायमाला अन्न मिळत नव्हतं, त्यांचे कपडे कसे रात कसे होते, त्याच्यातून लोक किती त्रास देत होता. तरी पण त्यांनी जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी जगासाठी ते अवताराला येतात इथं आणि तुमचा आमचा उद्धार करतात. हे ते कुठं असतात? गुरुजी कुठं असतात? ते कुंटात.
जेवण आले ऐकतात नाही लोकांना. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आता आपण पण त्याच कारणाला आलेलो. आपण नको ते कारण करीत बसतो. आपल्याला देवाने कशाला पाठवलंय? आपल्या करता पण एक प्रमाणे ना, देवे दिला दिलं भजना गो म्हणता, पण आपण भजनाला वापरतो. कोण्या सप्त्यात जेवायला चांगले त्या दिवशी जायचं कीर्तनाला. भोजना करता दिलेला नाही, देवाने भजना करता दिलेला आहे. म्हणून तुकोबरायांनी कीर्तनाच्या अगोदर भजनाचा उल्लेख केलाय. कीर्तन करायनंतर म्हणले पण अगोदर तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. दुसऱ्या एका अभंगात बघा, यवनी नरदे हा उच्चारावे सार आणि धरावे पैसे भजन मार्गी. ज्याला भजन जमलं त्याला सगळं जमतं, आणि जो भजनात फेल झाला त्याला काहीच जमणार नाही. म्हणून भजन फार महत्वाचं आहे. अभंग पाठ करणं, ताला स्वरामध्ये म्हणणं. आता उगच कसं तरी म्हणायचं तो भाग्य आहे, ते सोडून द्या. त्याच्याकरता मी तुकोबरांनी सूट दिली, येईन तायसा बोल पण म्हातारा हुंसर नाही. सुरुवातीला नवीन नवीन बरोबर आहे नाही, कारण संतांना माहित होतं लगेच कुठल्या गोष्टी होत नाहीत. सगळ्या संतांनी आपल्याकडे किती सुविधा केल्या बघा ना. होळी महाराज आणि माऊलीने हरिपाठ केला. पहिल्याच अभंगात काय सांगितलं? देवाचे द्वारी क्षण भरी. आता क्षणभर म्हणजे कुठे देवाचं द्वार? कुठे? कोण सांगा देवाचं द्वार? देवाचं द्वार आपल्याला माहित नाही झाला अजून. म्हणजे देवाचं द्वार माझ्या दृष्टीने मी असं सांगतो की त्या देवाचा विसर न पडणं आणि सतत त्याचं अनुसंधान राहणं म्हणजे हे देवाचं द्वार आहे. देवाचं द्वार काही वेगळं आहे का? कुठं? सतत अनुसंधान त्याचे जिरागे नामरूपी अनुसंधान. माऊलीचा भंग आहे, करा विठ्ठल सुमरण नामरूपी अनुसंधान. भक्ताचं अनुनी बहुलक्षण जगप्रमाण गावित. अनुसंधान त्याच्यावर लावणं म्हणजे देवाचं दार. दुसरी गोष्ट माऊलीला असं माहित होतं, आता यांना देवाचे दार शेवट सांगितले. आणि शेवटच्या अभंगात काय सांगितले? शेवटचा अभंग आहे, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा घडी जाऊ नको. इथं सांगितलं शेणभर दारात तो भरा, आणि तिथं सांगितलं रिकामा अर्धा घडी. जर तो पहिला शेवटचा अभंग पहिला केला असता तर लोक म्हणले ते आम्हाला नको, तुम्हीच म्हणा. पण माऊलीला माहित होतं, हळू हळू ढाळे ढाळे केतुल्याने एक वेळे मार्गाचे निवडणीची टाके. 28 अभंग यांनी पाठ केले, त्याला कळून चुकन की हा संसार खोटा आहे, बाकी सगळं खोट आहे आणि एक फक्त देव खरा आहे हे त्याला कळन. असं लोकांनी, जसं बघा आता लहान मुलाला एखाद्या पूर्वी महिला औषध पाजायचे तर कडू औषध राहायचे, आणि ते कडू औषध असल्यामुळे मग आता बाकीचे साधनं काय पण गावाला गोड राहायचं. मग ते काय करायचं, औषधाची बाटली जवळ घ्यायची, चमचा जवळ घ्यायचा, चमचा काढला की ते पोरग तिकडे तोंड करायचं, कारण ते औषध कडू असायचं. मग ती माई काय करायची, एक गुळाचा खडा ठेवायचा बाजूला. हे बघ तुला एक चमचा घेतला की तुला काय देते मी, हा गुळ देते. मग त्या गुळाच्या आशेने गोयना डोळे झाकून देऊ पेत होता. तसंच संतांनी केलंय आपल्याला. अगोदर सांगितलं देवाच्या द्वारा क्षण बरोबर राहायचं, आणि मग सांगितलं सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी. किती सुविधा आपल्यासाठी संतांनी केल्या. बाकी परमात्मा म्हणजे काय होते, हे जावं आठवण राहावं पांडुरंगी दृढ भाव हे ज्यांनी केलं त्यालाच परमात्मा प्राप्त होणार, त्यांना संतांचं सुख मिळणार आहे की नाही. देहाचा विचार न करता तुकोबरायांनी कीर्तनाचा विचार असा सांगितलाय. आता आपण एवढे टाळ केले माझ्यासाठी मला सांगा, जर कीर्तनाचा टाइम 8 असला तुम्ही 8ला कामावून आले तर तुम्ही जेवायच्या आधी कीर्तनला येणार का? इमानदारीने सांगा. एखादा कोणी तुका त्याशी लोटांगणी नाही तर तेव्हा म्हणे मी 8 वाजता आलो कामावर होतो, मग त्याच्यानंतर मला जेवायचं होतं, मग 9 वाजले, मग कधी येणार मी. पण तुकोबराय म्हणतात 7 दिवसाचा झाला उपवासी तरी कीर्तनाशी सोडू नये.
विठाल विठाल सात दिवस आपण काय उपास राहणार नाही, पण तेवढ्या टायमापुरतं म्हणजे अंतःकरणात किती हे पाहिजे परमात्माची तळमळ, त्यांची जी तळमळ होती तशी आपली तळमळ नाही, म्हणून आपल्याला ते सुख प्राप्त होत नाही. आपल्याला वाटतं फक्त सुख झाल्यासारखं, पण सुख आपल्याला ते जर खरं सुख प्राप्त झालं ना, मग तया सुखांत नाही पार, आनंद सागर घेणं होती तुकोऱ्या होता. ते सुख एकदा आपल्याला मिळालं की बाकीच्या सुखाची आपण आशेच नाही करणार. म्हणून नाथ महाराज म्हणतात तुम्ही कुठे फिरा, पण तुम्हाला सुखासाठी संताजवळ या लागलं, त्यांच्याशिवाय कुठं सुख नाही. अभंगाचं पहिलं नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, संता वाचवणे या सुख कोठे नाही. सकारात्मक शब्द या वाचून आलं की पुढे काहीच नाही. संता वाचवणे या सुख कोठे नाही. दुसरं कारण काय सांगितलं, अमृत त्यांचे पायी नित्य वसे. आता अमृत कुठे आहे? स्वर्गात. अमृत फक्त स्वर्गातच आहे. मृत्यू लोकात कुठं अमृत आहे का? मृत्यू लोकात कुठं? मृत्यू लोकात अमृतच नाही. आपल्याला फक्त अमृत एकच आहे. आता हनुमानटी आपल्याला तेच अमृत आहे, फक्त चहा. अमृत आपल्याला कुठे बघायला मिळतंय? आपल्याला पण इथं बघायला मिळतंय. आपल्याला ते तयार करायला सांगितलंय तुकोबारायांनी. लावून तुमची टाळ घोर समरच आवडीने. टाळ मुद्दूम कशा करता दिलंय, मग टाळ पकवात लावून घ्यायचा, विना लावून घ्यायचा, आणि गाणाराने स्वरात गायलं की मग तेव्हा कीर्तनात रंग भरतो की नाही? तेव्हा कीर्तनात रंग भरतो. नाही असं नाही, रंग भरे कीर्तनात आणि मग प्रेमी हरिदास नाचत. ते अमृत आपल्याला इथं मिळत नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भीमसिंग बाबा पाहिलेले गडकरी. भीमसिंग बाबा चौरंगी चिरा होता. पकवात वाजायला एक नंबर, गायला एक नंबर, कीर्तनाला एक नंबर. ते ज्या वेळेला पैठणच्या यात्रेला यायचे ना, त्यांचा मठ नव्हता काय नाही. गंगेच्या कडेला झाडामध्ये एका वाटावर बसायचे. त्या गावच्या जेवढ्या महिला आहेत ना, तेवढ्या पाय पडायला गेले की त्याचे पाय चाटायचे. नुसते लाल त्यांचे पाय झालेले होते. का? अमृत त्यांचे पाय नित्यवश. दुसरं कारण, संत चरणाचं लागत सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणापाशी त्यांचे पाय घासून गेले होते. हो, लोकांनी चाटून काय बोलायचं. कपाळाचं कुंकू सगळं पाय लाल. जेवढ्या महिला गावाकडे मोठे मोठे कुंकू लावतात, एवढ्या टिकले लावत नाही गावाच्या. हात सोडा, पण पुरीच्या महिला बघा किती टाइम लागायचा त्यांना कुंकू कोरून लावायच्या, आणि ते झोपलेलं नशीब जागा करायच्या. आता कोण कुंकू लावत, घेतली टिकली की लावली, सकाळी आंघोळी गेली की लावली बाथरूमाला, आहे का नाही? म्हणजे तेव्हा तसं नव्हतं ना. म्हणून नाथ महाराजांनी टिकली नाही म्हणलं. हरिपाठात काय म्हणलंय? कुंका नाही ठाव म्हणे मी आयो, आणि भावे विना देव कैसा पावे. जेवढं पाहिजे कुंकू मोठं, तेवढं तिच्या मालकाचं आयुष्य मोठं, आहे की नाही? जेवढं कुंकू लहान, तेवढं अगोदर मालक जातून बाई मागे राहते. दुसरंही कारण आहे, जी बाई आपल्या नवऱ्याला एकेरी नावानं हाका मारते,
जसं मुलाला हाका मारते तसं नवऱ्याला नाव मागे हाका मारते ना, त्याचं आयुष्य कमी होतं म्हणून तो अगोदर जातो आणि मागे जाते. शास्त्राचा हा नेम आहे, जेवढं कुंकुम होतं तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य जास्त. म्हणून तर सीताबाईंनी कपाळाला कुंकू लावत होत्या आणि भांगामध्ये पण कुंकू भरत होत्या. आमच्या हनुमंतरायाने बघितलं, सीताबाईला विचारलं कपाळाला कुंकू लावतं ठीक, पण इकडे का होता म्हणे जेवढं मोठं कुंकू, जेवढं कुंकू कपाळात राहील भांगात राहील तेवढं आपल्या स्वामीचा आयुष्य वाढतं म्हणे. हनुमंतराय म्हणले एवढी सकुलाल भरल्याने किती गावसे वाढणार आहे म्हणे. हनुमंत काय लाल नव्हते असे पहिले, गेले ना अख्ख्या अंगाला लाल करून आले. म्हणून 11,000 वर्ष रामाने राज्य केलं. किती? 11,000 वर्ष रामाने राज्य केलं, 5 वर्ष नाही. कशाच्या बळावर याच्या एवढी कुंकाच्या. म्हणून भरपूर काही नियम सांगितलेले, ते सगळे नियम आपल्याच्याने काय पाळणं होत नाही. आपण फक्त टायमापुरतं बघतो. आलं मनाला ते गेले शानाला, नाही तर मोठे टोपलं की बसले उन्हाला. हा दर्शन कोणाचा माहिती तुम्हाला? असा महाराज बड्यांचा. त्यांचे असे बरेच दृष्टांत आहे. ते म्हणजे रिकाम्या बाया काही का असत ना घरी, ज्यांना काही कामं नाही, संध्याकाळच्या टायमाला म्हणजे तांदूळ घेऊन दारात बसतात मिसायला. एखादी बाई त्यांच्या समोर गेली, ही कोणाच्या घरी गेली होती, ही कशाला गेली होती, ते म्हणायचे घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांच्या गोधड्यात व्हायच्या. म्हणजे असे लोकांना बरेच कुठाने करायचं सवय. म्हणून ह्या ठिकाणी आपण आलो म्हणजे संताशिवाय आपल्याला सुख कुठे मिळत नाही. संताच्या पायाजवळ अमृत असतं. म्हणून तुम्ही कुठेही जाऊ नका. कितीतरी प्रमाण आहे, तुकोबरांनी स्वतः देवाला मागितलंय, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण व्हावा, हाची भाव माझ्या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. कितीतरी प्रमाण आहेत की संतांच्या संगतीत आपल्याला मिळालं पाहिजे. देव शेती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. कितीतरी अभंग आहेत. मग संतांच्या संगतीत माऊली नाही का अभंगामध्ये सांगितलं, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, या भागामध्ये काय सांगितलं, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, पाठी लागलाय का दात खातो कर करा, आणि लवकर उठा आणि लवकर करा. काय काय लोक म्हणतात आता काय 60-70 वर्ष झाले कामावर रिटायर होतो आणि नंतर माळ घालतो, ते म्हणतो आपल्याला आता परमर्धच करायचं. आता काय सगळं तो आता झाला, इकडे येऊन काय फायदा आहे मला सांगा. मग काय काय लोक रिकामे झाले की मंदिरात येतात का, सुना घरी बसू देत नाहीत. ह्या नातीला जा मंदिरात जाऊन बसा. आता मंदिरात जाऊन काय करणार आहे तो? त्याला तिथे गेला तर राम राम म्हणायला लागले तर राम राम पण येत नाही. तो म्हणतो यम पण येत नाही. कारण यम कसं काय येत त्याचं संपल्याशिवाय. म्हणून ज्या ज्या क्रिया करायच्या त्या लवकर करा, करावा तातडी परमार्थाची, संत समागमे धरावे आवडी. म्हणून तुम्हाला संतांच्या संगतीत राहा. नाथ महाराज म्हणतात, संता वाचून सुख कोठे नाही, अमृत त्यांचे पायी नित्यवशी. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय संतांची संगतीच. संतांचे संगती
चरणामध्ये नाथ महाराजांनी संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती, कारण संताजवळ मोक्ष भगवान परमात्म्याने दिलेला असतो. तो मोक्ष आपल्याला प्राप्त कसा होतो? तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. तसं नामाने 4 मुक्ती मिळतात, तसं त्यालाच म्हणतो मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुताची. भगवंताचं नाम मुखात आलं की तो मोक्ष आपल्याला मिळतो. मोक्ष मिळतो म्हणजे काय होतं? आपण मोक्ष मिळाला म्हणजे आपण हे होत नाही, देवाच्या जवळ जातो. मोक्ष मिळणं म्हणजे देव कळणं, संत कळणं, ग्रंथ करणं, या सगळ्या गोष्टी कळून आपण संसार जेव्हा करणार ना तेव्हा समजायचं की आपल्याला मोक्ष मिळाला. तर आयुष्यभर परमार्थ केलं त्याच्यातलं काहीच कळालं नाही तर फायदा काय? आता बरेच मी दुपारी मोबाईलवर एक ऐकलं, 2 महाराज पुण्याकडे भांडत होते आणि तो दुसरा म्हणत होता तू एवढं मोठं कीर्तनकार आहे ना, तर तू पुढे हरिपाठ म्हणून दाखव, मी तुझ्या मागे म्हणतो, मी तुला समजणार. म्हणजे याचा अर्थ त्याला हरिपाठ येत नाही हा सिद्ध झालं. हे कीर्तनकार म्हणतो म्हणजे दुसऱ्या कीर्तनकाराला काय? म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मागे बघा एकनाथ महाराज एक मोबाईलवर लिंक टाकली होती, कार्यकर्त्यासाठी टाकली होती. कार्यकर्त्यांनी कीर्तन कोणाचे ठेवायचे? त्यांनी काय सांगितलं की ज्या कीर्तनकारात तुम्ही कुठून त्याला बोला, 30,000 द्या, 40,000 द्या, पण त्याला कीर्तनाच्या दिवशी 4 वाजता इथं बोलवा. प्रवचन बी त्याच ठेवा आणि त्याला 4 वाजता इथं बोलवा. 4 वाजता इथं बोलायचं, त्याला सांगायचं पहिलं 5 वाजता येणं घ्यायचा आणि हरिपाठ सगळा पुढे तो म्हणायचा, आम्ही मागं म्हणणार. आणि पुन्हा प्रवचनला तो बसला, प्रवचन सांगायचं आम्ही जी ओवी देणार त्या ओवीवर प्रवचन करायचं. झालं एवढं सगळं. आणि नंतर अभंगाला कीर्तनाला सुरुवात झाली की आम्ही अभंग सांगणार, त्या अभंगाला कीर्तन करायचं. सकाळपर्यंत दुपार 12 वाजेपर्यंत कीर्तन संपलं की झोपायचं. सकाळी 4ला काकडा झालो परत येऊन तुम्ही बसायचं, इना घ्यायचा आणि सगळा काकडा पुढे म्हणायचं, आम्ही मागं म्हणणार. असं जर त्या कीर्तनकारानं केलं ना, सगळ्या गाव मिळून त्याला वाटलं लावा सकाळी 40,000 देऊन. खरं का खोटे? पण असं जर केलं तर असे ठराविक महाराज आहे. त्यांचे आता मी माझा अनुभव सांगतो. वराडेबाग हनुमान मंदिर एक महाराज आले नाही, त्यांचं नाव नाही सांगत. आता ते नाही आले मग मी जागेवर होतो म्हणून मला तू उभा केलं. 9 ते 8 कीर्तन होतं आणि ते बरोबर 9:30 आले. चाल झाली, सगळं झालं, सांगायला सुरुवात केली. पण चाल झाली महाराज ते माझ्यापेक्षा शास्त्री आहेत. पुन्हा ते आता शास्त्रीने जेवून मी अभंग घेतला, त्याच्यावर बोलायला काय हरकत आहे का? मग पहिली गोष्ट तर काय लोक म्हणले त्यांना वंदन करून आता यांनाच राहू द्या. पण मीच म्हणलं जाऊ द्या, ते नाशिकून येतात एवढ्या लांबून, कशाला आपण एवढं आपण इथं राहतो म्हणून मी दिलं त्याला. दिल्यानंतर बाकी सगळं झालं तर मग त्यांना काय लोक म्हणले आता यांनी जो आपण घेतला तेच घ्या. मी आपण घेतला होता धुंदा ते कृष्णदास जेगी पाप पुण्य अंगी नातळे त्या गोविंद आषणी गोविंद खेळणी हा आपण घेतला होता. त्या महाराजांनी रामकृष्ण हरी घेतलं, रूपात आपण घेतला आणि त्याने आपण घेतला मनोवाच्यातीत स्वरूप हे तुझी मनोनी भक्ती माफ केली का व्हायला झालं का? पहिल्या अभंगार बोलता येत नव्हतं का? शास्त्री पुन्हा शास्त्री म्हणल्यानंतर कुठल्याही अभंगार बोलायला पाहिजे. खरं का खोटे? भले तंतोतंत नाही येऊ द्या, म्हणजे साशा कीर्तनाचं नाही पाहिजे. आणि आमचं काय सगळं मोकार आहे, जिकडे असेल तिकडे मोकळ पटांगण, काही टेन्शन नाही आपल्याला. पण नियमाच्या बाजूला नाही जाणार. प्रमाण जरी सांगितलं ते त्याला लागतात ते सांगणार, उगाच काहीतरी सांगणार नाही. ते नियमाचे पाठांतर करून काय करायचं? पाठांतर केल्यानंतर आपल्याला ज्या ज्या टायमाला प्रमाणाचा उपयोग होतो, तुम्हाला राग आला तर तुकाराम महाराजांनी काय म्हणले ते ध्यानात आणायचं. तुम्हाला कोणाला शिव्या द्यायच्या असल्या तेव्हा ते तुकाराम महाराज काय म्हणले हे ध्यानात आणायचं. त्या प्रमाणाचा इथं उपयोग करायचा आहे का नाही? मग कुठं राबायचं, कोणाला शिव्या द्यायच्या, हे सगळं तुकोबारांनी गाथ्यामध्ये शिकलं आहे. म्हणून ज्याला माथा असेल तो वाचेल गाथा, पाटील बाबा म्हणतात, नाही तर तो खाईल कोणाच्या बरं बायकोच्या. ठीक आहे, ते संसाराचं म्हणतात, तुम्ही बायकोच्या म्हणता. म्हणून ज्याला खरा कर्म करायचं त्यांनी गाथा वाचायचं.
गाठ्याच्या नियमाने आपण परमार्थ केला ना, जे आपल्याला साध्य नाही होणार ते होणार. तुकोबराय असं म्हणतात बघा, न कळो ते कळो येईल उगले, नामे यावे ठरे एकाशिया. म्हणून संतांच्या पायाजवळ मोक्ष असतो. म्हणून संतांची सेवा करा. संतांची सेवा केली की देवाला पोहोचते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, नामा म्हणे सेवा घडावी संतांची, घ्यावी कृपा त्यांची त्याची ज्ञान. नामदेव म्हणतात तरी त्याची ज्ञान जाणायला लागुनी, संता ओळखुनी वसकिनी. संताला तुम्ही ओळखून वस करून घ्या, त्यांची सेवा करा, तुम्हाला ते ज्ञान मिळणार, त्याच्याजवळ सुख मिळणार, सगळं तुम्हाला ते प्राप्त होणार. पण तुम्ही जर का चुकून दुर्जनाच्या संगतीत गेले का अख्ख्या आयुष्याचा सत्यानाश होणार. म्हणून नको बा संगती दुर्जनाची. आणि जर तुम्ही दुर्जना संगतीत गेले तर काय होईल? दुर्जनाच्या संगी दुःख प्राप्त होई, तेथे कैसी सोय तरावया. असं एखादा माणूस दाखवा दारुड्याच्या संगतीत गेला, त्याचा उद्धार झाला. एखादा चोरा संघ राहिला, उलट जसं चोरात गेल्या चोरासारखी बुद्धी होती. असं तुकोबराय म्हणतात, बैसता चोरापाशी वय तैसी बुद्धी आणि देखता ती चिंधी मन धावे. एखाद्याने 100 कुसळ रुमाल टाकला असला तरी ते घ्यायची इच्छा होणार. पण तुम्ही संतांच्या संगतीत राहिले, सोनं जरी पडलं तर तुम्ही उचलणार नाही, ते आपलं नाही म्हणून. म्हणून दुर्जनाच्या संगतीत चुकून आता जे जे दुर्जनाच्या संगतीत गेले त्यांचं काय झालं एवढं सांगायला आपल्याला वेळ नाही. आता 9:45 वाजले बरं का, 9:45 वाजले. एकदा विठोबा भजन घ्यायचं आणि शेवटच्या 10ला बरोबर आपली सेवा समाप्त करायची. कारण का हे 1 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि 1 दिवसामध्ये असं कवर हे करत बसायचं नाही. म्हणून मनापासून एकदा सगळ्यांनी टाळी वाजून काय करायचं, विठोबा
मधली चाल भैरवी संताची एका जनार्दनी काय दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय येथे काहीशी सोय तरावया. या ठिकाणी 40 दिवस योगाला कीर्तन करण्याचा त्या मंडळाचे अध्यक्ष त्यांनी दरवर्षी त्या ठिकाणी येतो. जसं मला जमले वाकडी ठिकाणी देव झाले. नाथ महाराजांच्या अभंगामध्ये सेवा पण केली. नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये 350 अभंग आहेत. घोळीक महाराज तुम्ही तर पाहिला असं 350 अभंग आहेत. संत प्रधान उत्तम महिमा सांगणारे. तर ते एका अभंगामध्ये खिलारी महाराज आळंदीत कीर्तन करणारे. संताचे ठाई नाही द्वैत भाव रंका निराव सारिकाची. संताचे देणे आरे मित्रा सम कैवल्याचे धाम उघडे तेव्हा ते आळंदीमध्ये कीर्तन करणारे. धन्यवाद त्यांना. माझ्यापेक्षा हुशार आहे. आपण काय शिकलेली मंडळी सगळे. आता मी काय पहिले शिकलेला माणूस आहे. एक आहे ना 2 जायना. पण ते शिकलेले लोक शिकलेला जर आपला फरक पडतो ना. बोलण्यात फरक चालण्यात फरक सगळं फरक पडतो. आपल्या आडमा पाठांतर केलं म्हणून झालं. कसं केलंय काहीतरी गुरुची कृपा आहे माऊलीची कृपा होता पाठांतर होता असं नाही होत. ते आमच्या बाळू महाराजांना सांगितलं होतं. तुम्ही नाही बरं का गिरगावकर ते काय म्हणे ज्याला पाठांतर करायचं ना त्याने तिखट भाजी कमी खायची. आता आपले वार करते पहिले तरी मागतात तिखट असल्यावर तिखट नाही म्हणतात भाजी. ज्याला पाठांतर करायचंय त्यांनी. तसं अमोल महाराज मला इथं होते तुमच्याकडे पाठांतर करायचं काय औषध मला द्या. आता तुम्ही माझ्या संग राहा म्हणजे आपण पाठांतर करू जमन ना. म्हणून दुर्जनाच्या संगतीत आता कोण दुर्जन संगतीत राहिलं त्याचं काय झालं. अनेक शास्त्रामध्ये आपण सगळ्यांनी ग्रंथ वाचलेले शास्त्र वाचलेले. जास्त मीच सांगावं असं काय नाही. पण नाथ महाराजांनी संत महात्म्याने आपल्याला सावध केलेले की जेणेकरून मोठी लोकांचे एवढे लोक जन्माला आलेले आहेत ना तेवढे मला सांगा एवढा मोठा करोना रोग आला होता. आतापर्यंत एवढे आपण लोक आहेत याच्यातलं एक तरी मेला आहे का नाही. मग आपल्याला देवाने वाचवलं कशासाठी वाचवलं मला सांगा. देवाचं भजन आपण करतो. माळे घातली पंढरपूरची वारी करतो म्हणून देवाने आपल्याला वाचवलं. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. जाऊ द्या हात कशा करते वाचवलं. देवाचं भजन आपण करतो. गळ्यात माळ घातली म्हणून देवाने आपल्याला ठेवलंय. नाही तर चांगले चांगले डॉक्टर गेले करोनामध्ये गेले का नाही. आपल्याला राहिलोय ना तुम्ही आता राहिलेलं काळ आपण कुठे घालायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात की नाही नाथाच्या अभंगात बरवे झाले आदिवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी आलो वाचून येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या कार्या अवकाश नाही पावला विषनाश कार्य कारण उरले जाऊ परत गेले होस. म्हणून या ठिकाणी नाथ महाराजाच्या अभंगावर आपण प्रति शिर्डी पंढरपूर जसं आपण म्हणतो ना शिर्डीचं पण ठाण्यामध्ये बरेच आहेत. आता नितीन पासून किती मंदिर आहेत. नितीनला 160 मंदिर आहे. साईनाथ नगर मध्ये 2 आहेत आणि हे 1-3 अजून बरेच असे साहेबांचे मंदिर ठाण्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हा कीर्तन आहे. मला वाटतं 8 दिवसाचा एक सप्ताह पण होतो नंतर इथे 8 दिवसाचा या ठिकाणी सप्ताह करतात. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन त्याने नारायण देईल भेटी. पण आपल्या जीवाचा आपल्याला उद्धार करून घ्यायचा. नाथ महाराज शेवटचे त्यांना सांगतात मी जे सांगतो ते सत्य आणि खरं पण आहे.
काढलं माहिती का गाणं तयार झालं पाहिजे बरं आहे ना तरी